आपण सुरुवात करताना भगवंताचं स्मरण करू. ये ब्राह्मण वेदगु सपदम्मे ते मे नमो ते च मं पालयन्तु नमत बुद्धानं नमत बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्तिया महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पूरयित्वा पारमी सब्बापत्तो संबोधितमं एतेन सच्चवज्जेन होते जयमंगलम्. साधु साधु साधु. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एका महत्वाच्या विषयावर प्रशिक्षण घेणार आहात. काल आपण ध्यानांग जे आहे, ध्यानांग किंवा ज्याला ध्यान प्रत्यय म्हटलेला आहे, तर ध्यान प्रत्यय या विषयावर आधारित काल आपण सविस्तर असं मार्गदर्शन जे आहे ते केलं होतं. तर आपण हे काल पाहिलेलं आहे, चांगल्या प्रकारे हे जाणलेलं आहे की भगवान तथागतांनी ध्यान हा जो शब्द आहे, तर तो शब्द 8 प्रकारच्या गोष्टींना विशेष लक्षात घेऊन सांगितलेला शब्द आहे. त्यापैकी 4 ध्यान हे रूप ध्यान असतात आणि 4 ध्यान हे अरूप ध्यान असतात. तर या ध्यानामध्ये जेव्हा कोणी व्यक्ती प्रवीण होतो आणि तरबेज होतो, तर त्याला ते समापत्ती असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या ध्यानाचा जो उल्लेख आहे तो आपण काल पाहिला होता. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ध्यानांगानी, ध्यानाचे जे अंग आहे, जे बेसिकली ध्यानाचे जे अंग आहेत ते प्रामुख्याने रूप ध्यानाच्या अंतर्गत येणारे जे 5 ध्यानाचे अंग आहेत, वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. तर या ध्यानाचे अंग आणि त्याच्याशी संयुक्त असणारे जे काही धर्म आहेत आणि त्याचा जो रूपावर जो प्रभाव दिसतो, तर त्याच्या संबंधाने भगवान तथागतांनी या प्रत्ययाचा उल्लेख केलेला होता. तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत 18व्या क्रमांकाचा प्रत्यय, ज्याला म्हटलेला आहे मग्ग प्रत्यय, म्हणजे मार्ग प्रत्यय. तर यामध्ये काय म्हटलं, मग्गंगानी मग्ग संपयुक्त कानं धम्मानं तं समुत्थानानं रूपानं मग्ग पच्चयेन पच्चय. म्हणजे याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे की जे मार्गाचे अंग आहे, म्हणजे मार्गांग आहे आणि त्याच्याशी संप्रयुक्त जे धर्म असतील आणि त्याच्यामुळे जे रूपावर जो एक प्रभाव दिसतो किंवा रूप त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं, तर त्यांना मग्ग प्रत्यय किंवा मार्ग प्रत्यय म्हटलं जातं. तर हे पालीमध्ये अतिशय छोटीशी गाथा आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्याचा जो अर्थ आहे तोही आपल्याला छोटा दिसतो, पण ऍक्च्युली हा अर्थ छोटा नाही. कारण याचा जो संबंध आहे, याचा थेट संबंध आर्य अष्टांगिक मार्गाशी आहे आणि हा आर्य अष्टांगिक मार्गाशी याचा संबंध असल्यामुळे आपल्याला त्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या संबंधाने जाणणं किंवा समजून घेणं हे महत्वाचं आहे. तर आपण आज आर्य अष्टांगिक मार्ग जे आहे त्याच्या संबंधाने काय करणार आहोत, समजून घेणार आहोत, जाणणार. तर या ठिकाणी जो मग्ग हा शब्द आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो मार्ग, तो जो मार्ग हा शब्द आला तर त्याचा अर्थ काय होतो, तर मार्ग या शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे, येण्याचा आणि जाण्याचा जो रस्ता, त्यालाच आपण मार्ग म्हणत असतो, त्यालाच आपण ध्येय म्हणत असतो. तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हा रस्ता जाण्यासाठी आणि येण्यासाठी उपयोगाचा असतो, त्याचप्रमाणे प्रज्ञा आदी जे धर्म आहेत, प्रज्ञा इत्यादी जे काही धर्म आहेत, तर त्या धर्मांना मार्ग म्हटले, त्या धर्मांना काय म्हटलेलं आहे, मार्ग म्हटलेला आहे. तर हे आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जसं एखाद्या चांगल्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी सुद्धा मार्ग उपयोगाचा असतो, त्याचप्रमाणे वाईट प्रदेशाकडे जाण्यासाठी सुद्धा मार्गच उपयोगाचा असतो. म्हणजे आपण उदाहरण जर घेतलं तर एखाद्या शहराकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता असतोच आणि एखाद्या जंगलामध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ता असतोच, किंवा एखाद्या सुरक्षित जागी जाण्यासाठी सुद्धा रस्ता असतो. त्याचप्रमाणे एखाद्या असुरक्षित किंवा ज्या ठिकाणी चोर गुंड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र स्वापद असतील, तर अशा ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा मार्गच असतो. तर आपल्याला मार्ग या शब्दाचा अर्थ या पद्धतीने आपल्याला काय करायचा आहे, घ्यायचा आहे. तर या मार्गाचा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण धम्माच्या क्षेत्रामध्ये मार्गाचा विचार करतो, तर ते म्हणजे काय, दुर्गतीकडे नेणारा सुद्धा मार्ग आहे, दुर्गतीकडे नेणारा सुद्धा एक रस्ता आहे. त्याचप्रमाणे सुगतीकडे नेणारा सुद्धा एक मार्ग आहे, सुगतीकडे नेणारा सुद्धा एक रस्ता आहे. तर या अर्थाने आपण मार्ग हे करतो, म्हणून आपण नेहमी हा शब्द वापरतो, मार्गदर्शन करा, मार्गदर्शन करणे.
किंवा आपण त्याला गाईड हा शब्द वापरतो. म्हणून भगवान तथागताच्या धम्मामध्ये एक स्वतंत्र असं पुस्तकच आहे जे अतिशय महत्वपूर्ण पुस्तक आहे. त्याला नेतृत्वकरण म्हणतात. नेतृत्वकरण याचा अर्थ काय होतो? नेतृत्व करणारा, नेता, नाही का, असं त्याचा अर्थ. नेती म्हणजे नेता, नेणारा. मग नेणारा म्हणजे काय? द गाईड. नेणारा म्हणजे कोण? द गाईड. द गाईड म्हणजे द गाईड हा शब्द का वापरलेला आहे? नेती किंवा नेता हा शब्द का वापरलेला आहे? नेतृत्व करणारा हा शब्द का वापरलेला आहे? कारण तो व्यक्ती काय करते? गाईड करते, म्हणजे मार्गदर्शन करते. मग कशाचं मार्गदर्शन करते? मार्गाचं मार्गदर्शन करते. मग कोणत्या मार्गाचं मार्गदर्शन करते? आता वेगवेगळ्या प्रकारचे गाईड या जगामध्ये आहे. जसं आपण अनेक प्रकारे आहेत. जसं आता ऍक्च्युली आपण गाईड हा शब्द जो आहे तर तो एखादी ठिकाण दाखवणारा व्यक्ती असेल आणि त्या ठिकाणामध्ये काय घडलं होतं, काय नाही घडलं होतं, त्याचा इतिहास वगैरे कसा आहे, किंवा त्या ठिकाणच्या वस्तू काय आहेत वगैरे असं सांगणारा जी व्यक्ती आहे त्याला जनरली आपण गाईड हा शब्द वापरतो. परंतु ऍक्च्युली गाईड या शब्दाचा तेवढा सीमित अर्थ नाही. गाईड किंवा नेता या शब्दाचा अर्थ होतो नेणे, नेतृत्व करणे, म्हणजे एखाद्या समूहाला किंवा एखाद्या गोष्टीकडे नेणे असा त्याचा अर्थ होतो. तर मग भगवान तथागत काय आहेत? नेता आहेत, गाईड आहेत. आणि त्यांच्या त्रिपिटकामध्ये नेतृत्वकरण नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. उद्दक निकायाच्या अंतर्गत हा ग्रंथ येतो आणि स्वतंत्र असा तो मोठा ग्रंथ आहे जो अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण ग्रंथ आहे. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे की भगवान तथागत हे जे काही नेता आहे, तर या ठिकाणी नेतृत्व करणारे जे भगवान आहेत तर ते कशाचं नेतृत्व करतात आणि कशाचे जे नेता आहेत, कशाचे गाईड आहेत, तर ते सन्मार्गाकडे किंवा सुगतीकडे घेऊन जाण्याच्या मार्गाचे मार्गदर्शन करतात किंवा बुद्धत्वाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाचे मार्गदर्शन करतात. अर्हत बनण्याकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाचे मार्गदर्शन करतात. तर हे आपण काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला भगवान तथागत जे मार्गदर्शन करतात ते या गोष्टींचं मार्गदर्शन करतात. म्हणून भगवान तथागताला काय म्हटलं? सत्था देव मनुष्यानं, का देवता आणि मनुष्याचे भगवान काय आहे? शास्ता आहे, गुरु आहे, म्हणजे मार्गदाता असं या ठिकाणी. म्हणून काय म्हटलेलं आहे? शास्ता. शास्ता काय करतो? शास्ता म्हणजे एखादा सारथी. शास्ता याचा अर्थ होतो गुरु, पण त्याचा बेसिक अर्थ जो आहे, जो आपल्याला पालीच्या नुसार जो दिसतो, तर त्याचा अर्थ होतो सार्थवाह. सार्थवाह म्हणजे सारथी. का एखादा सारथी जसा रथाला गंतव्य ठिकाणी किंवा जिथे ज्याचा डेस्टिनेशन आहे त्या ठिकाणी जसं रथाला घेऊन जातो आणि रथामध्ये जो कोणी बसलेला असेल त्यालाही घेऊन जातो, त्याचप्रमाणे भगवान हे शास्ता आहेत जे देव आणि मनुष्यांना कुठे घेऊन जातात? सुगतीला घेऊन जातात. कुठे घेऊन जातात? निब्बाणाच्या त्या परम अशा नगरामध्ये, ज्याला आपण निब्बाणाचं नगराची उपमा दिलेली आहे प्रश्न या ग्रंथामध्ये, त्या श्रेष्ठ अशा नगरामध्ये घेऊन जाणारे हे सारथी आहेत किंवा गाईड आहेत. तर म्हणून आपण मार्ग हा जो शब्द वापरला जातो तर त्याचा अर्थ होतो रस्ता. परंतु कोणता रस्ता? जो सुगती पुढे नेणारा आहे. कोणता रस्ता? जो निर्वाणाकडे नेणारा आहे. कोणता रस्ता? जो बोधीकडे नेणारा आहे. म्हणून बोधिमग्ग हा शब्द आपण नेहमी वापरतो. किंवा जे अनेक प्रकारे जे उत्तम धर्म आहे त्या उत्तम धर्माकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे त्याला मार्ग म्हणतात. आणि त्याचं मार्गदर्शन करणारे जे आहेत तर ते शास्ता आहेत, ते आपले भगवान आहेत, तथागत आहेत. तर अशा प्रकारे आपण लक्षात घेतलं पाहिजे, समजलं पाहिजे. तर हा जो काही मार्ग आहे तर तो मार्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे. जसं एखादी नावाडी आहे किंवा नाव चालवणारा व्यक्ती आहे, तो काय करतो? या तीरावरून त्या तीरावर घेऊन जातो. या तीरावरून त्या तीरावर घेऊन जातो. मग यावेळेस तो नावाडी काय करत आहे? तो नावाडी तो मार्ग क्रमण करत आहे आणि मार्ग क्रमण करून पैल तीरावर घेऊन जात आहे. म्हणून त्यांना
पार पारतिन्न हा शब्द सुद्धा आपल्याला याच्यामध्ये धम्मामध्ये दिसून पडतो. म्हणजे या तीरावरून त्या तीरावर, म्हणजे कोणतं तीर हे तीर म्हणजे संसाराचं तीर, भवसागराचं तीर. या भवसागरातून पार करून जातात. मग त्याच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शन लागतं, त्यासाठी सुद्धा एक मार्ग लागतो. आपण जरी मार्ग कोणताही असो, आपल्याला आजूबाजूला संपूर्ण दिसून पडते की पाण्यातून जरी गेले जहाज म्हणा किंवा काय, त्याला सुद्धा एक पर्टिक्युलर दिशा लागते एखाद्या गंतव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी. हवेतून जरी एरोप्लेन वगैरे जातात तर त्यांना सुद्धा एक दिशादर्शक यंत्र त्यांच्याकडे असतं, जेणेकरून त्याला विशेष दिशेला जायचं असतं. जमिनीवरूनही जरी गेलं तरी दिशादर्शक जे बोर्ड्स असतात किंवा यंत्र असतात ते सगळीकडे आपण पाहतो. म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपल्याला मार्गाशिवाय पर्याय नसतो. मग हा मार्ग हवेतून असो की पाण्यावरून असो की जमिनीवरून असो, तर त्या पद्धतीने आपण गंतव्य ठिकाणी किंवा जे आपल्याला ध्येय ठरलेलं आहे त्याच्या ठिकाणी पोहोचते. त्याचप्रमाणे भगवान तथागतांनी या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर तो जो मार्ग आहे त्या मार्गाविषयी आज आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या मार्गाच्या संबंधाने मग्ग विभंग जे आहे, म्हणजे मग्ग प्रकरण जे आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण विस्ताराने थोडस पाहूया. काय म्हटलेलं आहे, अर्यो अठ्ठंगिको मग्गो सेयतीदं सम्मा दिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मंतो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सती सम्मा सदात. म्हणजे भगवान या ठिकाणी सांगतात की आर्य अष्टांगिक मार्ग आहे, जो की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी. तर या 8 अंगांनी युक्त असणारा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. दुःख निरोध गामिनी पटिपद सुद्धा याला म्हटलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याचप्रमाणे आपल्याला मिथ्या अष्टांगिक मार्ग सुद्धा भगवान तथागतांनी सांगितलेला आहे. हा मार्ग तुम्हाला निर्वाणाकडे घेऊन जाईल, सुगतीकडे घेऊन जाईल, पण मिथ्या अष्टांगिक मार्ग जो आहे तो आपला दुर्गतीकडे घेऊन जाणारा असतो. मग मिथ्या अष्टांगिक मार्गामध्ये काय येईल, तर त्या ठिकाणी मिथ्या दिट्ठी, मिथ्या संकप्पो, मिथ्या वाचा, मिथ्या कम्मंतो, मिथ्या आजीवो, मिथ्या वायामो, मिथ्या सती आणि मिथ्या समाधी. तर ते मिथ्या येईल. मग आता त्या ठिकाणी सम्यक आणि मिथ्या असे 2 शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतात. हा म्हणजे आपण जेव्हा अष्टांगिक मार्गाचा विचार करतो तर त्यावेळी 2 गोष्टी आपल्याला दिसतात, सम्यक आणि मिथ्या, मिथ्या आणि सम्यक. तर थोडस त्याच्या संदर्भामध्ये 2 मिनिटांमध्ये आपण समजून घेऊ की नेमका त्याचा मिनिंग काय. भगवान तथागतांनी अंगुत्तर निकायाच्या दुःखनिपातामध्ये एक उपदेश केलेला आहे. तो अतिशय महत्वाचा उपदेश आहे. तर भगवान त्या उपदेशामध्ये सांगतात की भिक्षूंनो, ज्याप्रमाणे एखादा म्हणजे द्राक्ष असेल किंवा एखादं ऊस असेल किंवा एखादा धानाची शेती वगैरे असेल, तर आपण जेव्हा त्याची उत्पत्ती पाहतो, त्या फळांची जेव्हा उत्पत्ती पाहतो, तर त्याचा त्या ऊसाचा रेषाना रेषा आपल्याला गोड वाटतो. त्याचप्रमाणे जे द्राक्ष वगैरे आहे ते आपल्याला गोड वाटते. हा किंवा धान वगैरे, जे भाताची आपण शेती करतो, धान वगैरे जो आहे तो पण आपल्याला म्हणजे मधुर वाटतो. तर भगवान म्हणतात की हे जी त्यांच्यामध्ये जी मधुरता आलेली आहे तर ते कशामुळे आलेली आहे, तर यामागील कारण आहे ते बीज त्या प्रकारचं आहे. त्याचप्रमाणे जे कोणी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतात, वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प करतात, तर त्याचा जो काही रिझल्ट चांगला येतो, तर तो कशामुळे, कारण सम्यक दृष्टी, त्यांची जी दृष्टी आहे तर ती कशी असते, सम्यक असते, चांगली असते, म्हणून ते तसं होते, असं भगवान तथागतांचं. तर या उलट काही झाडं आपण पाहतो जे कटुक स्वभावाचे आहेत, जसं कडुनिंबाचं झाड असेल किंवा अशा प्रकारचे कौशतिकेचं झाड असेल, तर असे काही झाडं आहेत जे कटुक असतात, त्याची टेस्ट ही कडू असते. कशामुळे, कारण त्यांना बीज जे आहे तर ते कडू आहे किंवा बीज त्या स्वभावाचं आहे. त्याचप्रमाणे काही लोक मिथ्या दृष्टी वगैरे धारण करतात आणि त्याच्या अनुषंगाने जे काही करतील
संकल्प करतील, तसे बोलतील किंवा कर्म करतील, तर ते सुद्धा परिणाम जो येईल त्याचा मिथ्या किंवा वाईटच परिणाम येईल. तर भगवान तथागतांनी इतकं महत्व दृष्टीला दिलेलं आहे, हे इतकं महत्व आपल्या मार्गाला दिलेलं आहे. तर म्हणून आपण जो मार्ग आत्मसात करतो किंवा शिकतो, तर हा सम्यक मार्ग आहे, जो आपल्याला सुगतीकडे घेऊन जाणार आहे. म्हणून त्याला सम्यक म्हणतात. मग सम्यक आणि मिथ्या या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा आपण? तर मिथ्या याचा अर्थ सिम्पली हा होतो, जो मोहाशी जुळलेला आहे. म्हणजे ज्याला आपण लोभ, द्वेष आणि मोह हे जे चित्त आहेत आणि त्याच्याशी जुळलेले जे चैतसिक असतात, तर हे मिथ्या जे आहे ते कुठे उत्पन्न होते? हे दृष्टी आहे. मिथ्या म्हणजे काय आहे? एक प्रकारची दृष्टी आहे, जे लोभ सहगत चित्तांसोबत उत्पन्न होणारी आहे. हा, आणि हे जे दृष्टी जर असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन लोक धारण करतात आणि त्या प्रकारे मग त्याचा जी आर्यष्टांग मार्गाचे बाकीचे पैलू आहेत तर तेही त्याच प्रकारे मग काम करतात. मग सम्यक म्हणजे काय? तर सम्यक म्हणजे चांगली गोष्ट. हा, सम्यक म्हणजे चांगली गोष्ट. तर चांगली गोष्ट काय? ज्ञान सहगत असते. सम्यक याचा अर्थ काय होतो? ते ज्ञान सहगत आहे, म्हणून त्याला चांगली गोष्ट म्हणते, जे कुशल चित्ताशी संबंध आहे त्याचा. हा, आणि मिथ्या म्हटलं तर ते अकुशल चित्ताशी त्याचा संबंध आहे, म्हणून ते मिथ्या आहे, कारण त्याचा परिणाम येताना चांगला येतो. तर अशा पद्धतीने आपण मिथ्या आणि सम्यक या शब्दाला समजून घेतलं पाहिजे. तर आता आपल्याला हा जो मार्ग भगवंताने शिकवला तो समजून घ्यायचा आहे, ज्यामध्ये भगवंताने म्हटलं अर्य अष्टांगिको मग्गो संयतीदं सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायाम, सम्मा सती, सम्मा समाधी. तर हा आहे आर्य अष्टांगिक मार्ग. तर यामध्ये तथ कथमा सम्मा दिट्ठी, तर या ठिकाणी सम्यक दृष्टी काय आहे? दुःखे ज्ञानं, दुःख समुदय ज्ञानं, दुःख निरोधे ज्ञानं, दुःख निरोध गामिनी या पटिपदा ज्ञानं अयं उच्यती सम्मा दिट्ठी. मग या ठिकाणी सम्यक दृष्टी काय आहे? तर दुःखाचं ज्ञान, दुःखाच्या कारणाचं ज्ञान, दुःखाच्या निरोधाचं ज्ञान आणि दुःख निरोधाचा जो मार्ग आहे त्याचं ज्ञान, म्हणजे चार आर्य सत्य याचं जे काही ज्ञान असतं तर त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. तर हे आपण समजून घ्यायचं की या चार आर्य सत्याचं ज्ञान असणे म्हणजे सम्यक दृष्टी असणे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून पडते की अर्य सच्चान दसनं एतं मंगलम उत्तमं. काय म्हटलेलं आहे? अर्य सच्चान दसनं एतं मंगलम उत्तमं. का आपलं उत्तम मंगल कशामुळे होते? उत्तम मंगल काय आहे? तर चार आर्य सत्याचं दर्शन, चार आर्य सत्याचं तत्वज्ञान संपादन करणं हे खरं तर उत्तम मंगल आहे, असं आपल्याला महामंगल सूत्रामध्ये सुद्धा दिसते. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की चार आर्य सत्य किती महत्वाचे आहेत. मग हे चार आर्य सत्य म्हणजे नेमकं काय आहे? तर चार आर्य सत्य हे वास्तविक पाहता सम्यक दृष्टी ज्याच्यामध्ये येते, तर हे चार आर्य सत्य जे आहे हा प्रतित्य समुत्पादाची थेअरी आहे. प्रतित्य समुत्पादाचा हा सिद्धांत आहे, जो सिद्धांत प्रामुख्याने काही गोष्टीशी संबंधित आहे, काही गोष्टीशी रिलेटेड आहे. मग कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहे? तर प्रामुख्याने भगवंताच्या काळामध्ये जे अन्य संप्रदायाचे लोक होते, अन्य तीर्थिक लोक होते, तर त्यांचे आपले काही स्वतंत्र दृष्टिकोन होते आणि आताही काही स्वतंत्र असे दृष्टिकोन आपल्या अवतीभोवती आहेतच, अशातला काही भाग नाही की नाही आहे. तर त्यापैकी तीन दृष्टिकोन जे आहेत ते अतिशय प्रमुख होते, अतिशय प्रधान स्वरूपाचे होते. मग त्यापैकी पहिला दृष्टिकोन हा होता की आपल्या जीवनामध्ये जेही काही सुख येतं आणि आपल्या जीवनामध्ये जेही काही दुःख येतं तर हे ईश्वर निर्मित आहे. ईश्वर निर्मित आहे म्हणजे ईश्वराचा जर कोप जर झाला तर आपल्या जीवनामध्ये दुःख येतं आणि ईश्वराचा आशीर्वाद जर आपल्याला भेटला तर आपल्या जीवनामध्ये सुख येत असतं. मग हे असं काय होते? कारण जोही काही ईश्वर किंवा परमेश्वर आहे तर तो नियंता आहे, तो निर्माता आहे. त्याने आपल्या स्वतःला बनवलं, सारं जग त्याने बनवलं आणि त्याच्यामुळे तो आपल्या जीवनातले सुखदुःख सुद्धा तोच निर्माण करणार आहे. तर अशा प्रकारची एक धारणा, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन हा बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा प्रचलित होता आणि आजही तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. जरी कितीही सायन्सचा आणि टेक्नॉलॉजीचा विकास जरी झाला असेल तरी बरेचसे लोक आहेत जे अशा प्रकारे धारणा ठेवतात किंवा अशा प्रकारच्या गोष्टी मानतात आणि जिकडे तिकडे मीडियामधून प्रसारित सुद्धा करत राहतात. तर हा पहिला दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टिकोन काय आहे? तर दुसरा दृष्टिकोन हा आहे की सर्व काही जीवनामधील जे सुख आहेत किंवा जीवनामधील जे दुःख आहेत तर ते दैव निर्मित आहे, नशिबाने येणारी आहे, कर्मज आहे,
अशा प्रकारे एक वाक्य वापरलं जायचं. तर दैवाने येते बाबा, नशिबाने येते. जे आपल्या नशिबामध्ये असेल ते भेटेल. आपल्या नशिबात जर सुख यायचं असेल तर येईल, आपल्या नशिबामध्ये दुःख यायचं असेल तर येईल. आपण तिथे काहीही करू शकणार नाही. त्या नशिबाला आपल्या हातामध्ये नाही, आपल्या नशिबाला बदलणं वगैरे. ठेविले अनंत तैसेची राहावे, किती असू द्यावे समाधान. का अनंताने जसं ठेवलेलं आहे रे बाबा तसंच राहा, मनामध्ये फक्त समाधान ठेवा, जे भेटतं ते भेटलं. अशा प्रकारची एक नियतीवाद ज्याला म्हटलेला आहे, किंवा दैववाद ज्याला म्हटलेला आहे, किंवा नसीब ज्याला म्हटलेला आहे, तर या गोष्टीवर आधारित काही मतं किंवा धारणा त्याही काळात प्रचलित होत्या, आजही आपल्याला प्रचलित दिसतात. आणि तिसरी धारणा एक महत्वाची होती, ती म्हणजे अहेतुक. अहेतुक याचा अर्थ काय होतो, की आपल्या जीवनामध्ये जे काही सुख येत आहे, आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख येत आहे, तर हे अहेतुक आहे, अकारण आहे. हे येण्यामागे कुठल्याही प्रकारची कारण मीमांसा नाही. यायचं असेल तर येईल, नाही यायचं असेल तर नाही येईल. तर अशा प्रकारची सुद्धा धारणा, अशा प्रकारचा सुद्धा दृष्टिकोन हा भगवंताच्या काळामध्ये प्रचलित होता आणि आताही तो प्रचलित आहे. तर हे 3 प्रकारचे दृष्टिकोन धारण केलेले असल्यामुळे 3 प्रकारच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांच्या प्रकारचे कर्म सुद्धा आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. पूर्वी भेटायचे, आताही भेटतात. ईश्वराला सुखदुःखाचा प्रणेता मानल्यामुळे, सुखदुःख निर्माण करणारा आहे असं मानल्यामुळे त्याची पूजा अर्चना करण्याचा जे एक प्रकार आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये काय झाला, आरंभ झाला, सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना, वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्ये, या अनेक गोष्टी ज्या निर्माण झाल्या त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी निर्माण झाल्या. वेगवेगळ्या प्रकारचे बलिप्रथा ज्या निर्माण झाल्या त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी निर्माण झाल्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचं एक मोठं वलय संपूर्ण जगभरातल्या सोसायटीजमध्ये किंवा जगभरातल्या सभ्यता आणि संस्कृतींमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जरी त्याचे स्वरूप वेगळे वेगळे असू शकतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्याचे स्वरूप वेगळे वेगळे असतात, पण त्याच्या मागची जी एक प्रेरणा असते ती हीच असते, का ईश्वर हा सुखादुखाचा निर्माता असल्यामुळे त्याला आपण प्रसन्न केलं पाहिजे. आणि त्याला प्रसन्न करण्याच्या आपापल्या पद्धती लोकांनी दिमाग लावून किंवा कल्पना करून निर्माण केल्या, आणि त्या पद्धतींचं पालन पिढी दर पिढी लोक करताना आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट, जे लोक नियतीवादाचे समर्थन करणारे आहेत, दैववादाचे समर्थन करणारे आहेत, तर त्यांच्यामध्ये एक नवीन प्रकार निर्माण झाला, तो म्हणजे पुरोहितशाहीचा प्रकार. म्हणजे पुरोहित म्हणजे कोण पुरोहित? ज्याला पूर्वीच्या काही आदिवासी कम्युनिटीज मध्ये किंवा जे कोरकू लोक आहेत किंवा आंध वगैरे लोक आहेत, तर त्यांना ते त्यावेळेस त्या काळामध्ये त्याला भगत असे म्हणत असत, आणि साधारण लोक त्याला पुरोहित म्हणत असत. तर मग हा पुरोहित किंवा हा भगत काय करतो, काय करायचा? तर एखाद्याच्या जीवनात सुख असेल, दुःख असेल, तर तो माझा करायचा, तुमच्या नशिबाने हे तुम्हाला भेटलेलं आहे. मग भेटलेलं आहे तर याच्यासाठी तुम्हाला काहीतरी यज्ञ करावा लागेल, किंवा काहीतरी पूजा करावी लागेल, किंवा काहीतरी तुम्हाला बकरा कापावा लागेल, कोंबडा कापावा लागेल. म्हणजे ते त्या कर्माचा निरोध करण्यासाठी किंवा त्या कर्माला नष्ट करण्यासाठी काहीतरी टाईपची एक अंधश्रद्धा जी आहे, किंवा काहीतरी टाईपचं एक कर्म आहे, ते दुसऱ्यांना शिकवत असत. आणि हे आपल्याला विशेष करून ब्राह्मणी धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचं प्रचलन दिसते. जेही काही सत्यनारायणाची पूजा केली जात असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे कर्मकांड, जे धार्मिक कर्मकांड, ते कशासाठी आहे? तर त्यांचा उद्देश हाच आहे, की नशिबाने जे प्राप्त होणारे दुःख आहेत किंवा झालेले दुःख आहेत, तर त्यांना कुठेतरी दूर करता यावं या कर्मकांडाच्या प्रभावाने, आणि बाकीचे दुःख आहे ते परत कधी येऊ नये, सर्व सुखासुखी राहावं, म्हणून हा प्रकार आहे. आणि त्याच्यातूनच हे ज्योतिषशास्त्र वगैरे तो प्रकार आहे, कुंडली पिंडली प्रकार, तर तो त्याच्यातूनच निघालेला प्रकार आहे. आजही कितीतरी असे लोक आहेत जे वास्तुशास्त्र, कुंडली किंवा न्यूमरोलॉजी अशा कितीतरी फेक आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून हजारोच्या लाखोच्या रुपये त्याच्यावर खर्च करतात, आणि त्यांना वाटतं की आमचं चांगलं व्हावं, आमच्या जीवनामध्ये सुख यावं, दुःख येऊ नये, म्हणून ते अशा प्रकारच्या कर्मकांडांना विशेष करून बढावा देत राहतात. सुशिक्षित, शिकले सवरलेले असतील तरी सुद्धा त्याच्याने काही फरक नाही पडत, कारण शेवटी अज्ञानी आहेत ना ते. अज्ञानी माणूस असंच राहतो, तर ते करतात कारण निसर्गाच्या नियमांना ते जाणत नाहीत. आणि तिसरी गोष्ट आहे जे अहेतुक. अहेतुक म्हणजे याची धारणा अतिशय साधी असते, काही सुख यायचं असेल येईल, नाही यायचं येईल. त्याच्यामुळे ते काय करतात, आजचा दिवस आहे जगून घ्यायचा, मग उद्या कोणी पाहायला म्हणतात काय झालं. तर अशा पद्धतीने ते एकदम भौतिक वादी टाईपचे जगत असल्यामुळे ते खा प्या मौज मजा करा वगैरे अशा नीती नियमांना मानणारे असतात, आणि त्याच्यामध्येच ते इंगेज असतात. मग ते काय म्हणतात की काही दान नाही, काही दानाचं फळ नाही, काही सील नाही, काही सीलाचं फळ नाही, किंवा काही माता नाही, काही पिता नाही, काही असं श्रमण ब्राह्मण नाही जो धर्माला जाणून सांगू शकेल किंवा अनुभवून सांगू शकेल.
तर अशा प्रकारे ते मिथ्या धारणा निर्माण करतात आणि त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, मग 2 पैसे कमवणं आणि ते उपभोगांवर खर्च करणं आणि त्या उपभोगाने सुखी राहणं, किंवा त्या उपभोगाने दुःखी होत असतील तर ते त्याला काही फरक नाही पडत. तर एक वेगळ्या प्रकारचं जीवन, भौतिकवादी जीवन जे आहे, ऐहिक जीवन जे आहे, तर ते अशा प्रकारे अहेतुक मत असणारे जे लोक असतात ते जीवनयापन करतात. तर भगवान तथागतांनी सांगितलं का हे तीनही प्रकारचे जे दृष्टिकोन आहेत, ज्यामध्ये ईश्वर वाद आहे, ज्यामध्ये दैववाद आहे, अहेतुक वाद आहे, हे तिन्ही प्रकारचे मत, तिन्ही प्रकारच्या धारणा ज्या आहेत तर त्या मिथ्या धारणा आहेत असं भगवान म्हणतात. मिथ्या धारणा आहेत, ते मिथ्या दृष्टी आहे एक प्रकारची. का मिथ्या आहे? कारण यामुळे मनुष्य निष्क्रिय बनतो. भगवंताने काय म्हटलेलं आहे, हे तिथायतन सूत्र नावाचं एक सूत्र आहे जे अंगुत्तर निकायामध्ये येते, तिक निपातामध्ये. त्यामध्ये भगवंताने हा उपदेश करताना म्हटलं की काय होतं, हा व्यक्ती या मतांना धारण केल्यामुळे निष्क्रिय बनतो. निष्क्रिय बनतो. कशामुळे निष्क्रिय बनतो? कारण तो त्याच्या सुखादुखाच्या बाबतीमध्ये कारण मीमांसा शोधत नाही. तो त्याच्या सुखादुखाच्या बाबतीमध्ये ज्याला हेतू प्रत्यय शोधत नाही. कारण तो हेतू प्रत्ययावर विश्वासच नसतो त्याचा, किंवा तो सांगत असेल का ईश्वर निर्मित आहे, दैव निर्मित आहे आणि आपोआपच निर्माण होणार आहे, अशी जर धारणा त्याच्यामध्ये असेल, तो त्याच्यामध्ये कशाला इन्व्हेस्टिगेशन करेल, कशामध्ये त्याच्यामध्ये विचार करेल आणि चिंतन मनन करेल. तो जसे आहे तसं जगत राहील परंपरेत, निष्क्रिय बनतो. म्हणून भगवान तथागताने सांगितलं की भगवान अशा प्रकारची निष्क्रियता शिकवणारे नाहीत. मग भगवान काय शिकवतात? भगवान 4 आर्य सत्य शिकवतात. ज्या आर्य सत्यामध्ये सांगितलं जाते की ज्या अर्थी दुःख आहे त्या अर्थी दुःखाचं कारण सुद्धा आहे. ज्या अर्थी दुःखाचं कारण आहे तर ते कारण नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे, आणि ज्या अर्थी कारण नष्ट करण्याचा मार्ग आहे त्या अर्थी दुःखाचा निरोध सुद्धा आहे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये सुख आहे तर सुखाचं कारण सुद्धा आहे. सुख उत्पन्न कसा करायचा याचा मार्ग सुद्धा आहे, आणि सुखाचा निरोध किंवा नाश कसा होतो हेही भगवान तथागताने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने 4 आर्य सत्यांना जो आपल्यामध्ये जाणतो आणि पद्धतशीर जाणतो, आणि ज्या 3 प्रकारच्या मुख्य अशा मिथ्या धारणा किंवा मिथ्या दृष्टी आहेत त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवतो, तर तो व्यक्ती जो आहे तो 4 आर्य सत्याला अवगाहन करणारा, जाणणारा आहे. हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. भगवान सांगतात की जो व्यक्ती 4 आर्य सत्यांना अशा प्रकारे जाणतो आणि त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश होतो, तर तो प्रमादामध्ये जरी असला तरी तो 8वा जन्म ग्रहण करत नाही. कारण जसाही तो 4 आर्य सत्यांना जाणतो, त्या प्रतित्य समुत्पाद रूपी धम्माला जाणतो, धम्माचा अवबोध करतो, धम्माचं ज्ञान संपादन करतो, तर त्या व्यक्तीची दुर्गती होत नाही. का दुर्गती होत नाही? कारण तो कुठल्याही प्रकारच्या सत्काय दिठ्ठीमध्ये पडत नाही, तो कुठल्याही प्रकारच्या विचिकित्सेमध्ये पडत नाही, आणि तो कुठल्याही प्रकारच्या शीलव्रत परामर्शामध्ये पडत नाही. म्हणजे त्याचे तीनही जे बंधन आहेत, जे महत्वपूर्ण बंधन आहेत, तर त्या तीनही बंधनांचा काय होतो, नाश केला जातो, किंवा ते बंधनं नष्ट होऊन जातात. कारण काय, तर त्याला सत्काय दिठ्ठी राहत नाही, तो त्या सत्कायापासून अलग निघतो, विचिकित्सा त्याच्यामध्ये राहत नाही, आणि शीलव्रत परामर्श जे आहेत ते ईश्वरामुळे किंवा नशिबांमुळे निर्माण झालेले शीलव्रत असतात, तर त्याच्यामध्ये तो अटकत नाही, त्याला समजते का हे काही कामाचं नाही. तर अशा प्रकारे तो दर्शन झाल्यामुळे, 4 आर्य सत्याचा दर्शन झाल्यामुळे, 4 आर्य सत्याचा अवबोध झाल्यामुळे त्याच्यात सम्यक दृष्टी उत्पन्न होते, आणि सम्यक दृष्टी उत्पन्न झाली की त्याची वाटचाल जी आहे ही कशी होते, सम्यक मार्गानेच होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे एकदा सम्यक दृष्टी क्लिअर झाली, सम्यक दृष्टी आली की तुमची बाकीची वाटचाल हे मार्गानेच होत असते. मग त्या ठिकाणी तुम्ही परत नाही फिरू शकत, परत जाणं शक्य नाही. हे आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा स्टुडंट, एखादा विद्यार्थी, त्याला जर एबीसीडी येत असेल, त्याला लिहिता येत असेल, त्याला वाचता येत असेल, त्याला ओळखता येत असेल, तर त्याला परत आपण अनलर्न नाही करू शकत. म्हणजे तो जे शिकला आहे त्याला आपण परत उलटवू नाही शकत. त्याला येते, बस येते. तर तशाच सारखं या गोष्टीच्या बाबतीमध्ये एकदा तुम्हाला सम्यक दृष्टी उत्पन्न झाली तर त्याच्या अनुषंगाने बाकीची जी प्रोसिजर आहे मार्गाची, तर ती पुढे चालत असते. परंतु तुमच्यामध्ये जर मिथ्या दृष्टी असेल, जे मी आता 3 प्रकारच्या मिथ्या दृष्टी सांगितल्या, तर तुमचं बाकीचे जे मार्ग आहेत तर ते मार्ग सुद्धा त्याच दृष्टीचं अनुगमन करणारे आहेत. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, झाडांचं उदाहरण देऊ का, ज्याप्रमाणे एखाद्या उसाचं कांडकं असेल तर ते चारही बाजूनी गोडच लागणार, कारण त्याचं बीज गोड आहे. म्हणजे त्याचप्रमाणे दृष्टी सम्यक असेल तर त्याचे जे काही बाकीचा मार्ग आहे तो सम्यकच आहे. आणि एखाद्याचं कडुनिंबाचं झाड आहे, समजा त्याचं बीजच तशा प्रकारचं असल्यामुळे त्याचा रेषाना रेषा कडू आहे, त्याचप्रमाणे त्याची दृष्टीच मिथ्या आहे, तर त्या व्यक्तीचा बाकीचा जो मार्ग आहे तो मिथ्या आणि चुकीचाच राहील. तर हे आपण या प्रसंगी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं जे तत्व आहे ते काय आहे,
तत्थ कथमो सम्मा संकप्पो, की सम्यक संकल्प काय आहे. नेक्खम्म संकप्पो, अव्यापाद संकप्पो, अविहिंसा संकप्पो, अयं उच्यते सम्मा संकल्प. म्हणजे सम्यक संकल्प काय आहे. तर सम्यक संकल्पाचा अर्थ होतो नैष्कर्म्य संकल्प, अव्यापाद संकल्प आणि अविहिंसा संकल्प. हे तीन प्रकारचे जे संकल्प असतात तर त्यांना भगवान तथागतांनी म्हटलेलं आहे सम्यक संकल्प. म्हणजे याचा काय अर्थ होतो. तर जनरली आपल्या मध्ये संकल्प म्हणजे इच्छा. तर कोणत्या कोणत्या इच्छा राहतात. तर आपल्यामध्ये कामछंदाची इच्छा राहते. म्हणजे पंचकाम गुणांच्या बाबतीमध्ये जेवढेही विषय आहेत तर त्या विषयांना भोगण्याची इच्छा राहते, ते त्यागण्याची इच्छा राहत नाही. तर म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याला त्यागण्याची जी इच्छा असते तर तो सम्यक संकल्प असतो. जसं भगवान तथागतांच्या जातक कथांचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला नैष्कर्म्य संकल्प स्पष्टपणे दिसून पडतो. म्हणजे बोधिसत्वाला जेव्हा जेव्हा सत्याची जाणीव झाली किंवा जेव्हा जेव्हा कामभोगाचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यावेळी त्यांनी काय केले, नैष्कर्म्य संकल्प केलेले आहेत आणि गृहत्याग केलेला आहे किंवा त्यांनी एक धार्मिक जीवन आपल्या संसारी जीवनामध्येही जगलेलं आहे. ते कामभोगांमध्ये अधीन झाले नाही, कामभोगांमध्ये लिप्त झाले नाही. तर म्हणून त्याला म्हटलेलं आहे का तुमची जी इच्छा आहे ते नैष्कर्म्याकडे झुकलेली असते, नैष्कर्म्याकडे झुकलेली असते. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नंतर दुसरी गोष्ट काय, अव्यापाद म्हणजे काय. अव्यापाद याचा अर्थ होतो मैत्री. अव्यापाद याचा अर्थ होतो मैत्री. म्हणजे तुमच्या चित्तामध्ये तुम्ही सदैव मैत्रीचं चित्त निर्माण केलं पाहिजे आणि मैत्रीची भावना जी आहे ती सर्वांप्रती ठेवली पाहिजे, स्वतःप्रती आणि इतरांप्रती. तर तो झाला सम्यक संकल्प. आणि नंतर काय, अविहिंसा. अविहिंसा म्हणजे काय होतो का एखाद्याने आपल्याला आघात केला तर आपल्याला त्याच्याप्रती बदल्याची भावना उत्पन्न होते. परंतु अविहिंसा संकल्प जर असेल तर त्याच्यामध्ये करुणा राहते, करुणा राहते त्याच्यामध्ये कंपॅशन ज्याला आपण म्हणतो. तर त्याचं चित्त असते दुसऱ्यांचं दुःख पाहून, दुसऱ्यांची परेशानी पाहून किंवा दुसऱ्यांचा त्रास पाहून आपण थोडं मनामध्ये हळहळतो आणि त्याचं कसं दूर करता येईल बाबा या प्रकारे चिंतन करतो, मनन करतो, प्रयत्न करतो. तर जे करुणेचं जे चित्त असते तर ते आहे अविहिंसा चित्त, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बदल्याची भावना नसते. अव्यापादाचा अर्थ होतो मैत्रीचा चित्त आणि नैष्कर्म्याचा अर्थ होतो कामभोगाच्या दुष्परिणाम जाणण्याचा चित्त. कामभोगात जो काही दुष्परिणाम आहे तर त्याला जाणलं जातं आणि त्याच्यामुळे कामभोगांमध्ये लिप्त न होता धर्माचं जे क्षेत्र आहे तर त्याच्याकडे आपला चित्ताचा जो झुकाव असतो तर त्याला म्हणतात नैष्कर्म्य संकल्प. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपण समजलं पाहिजे. परत काय म्हटलं, तत्थ कथमा सम्मा वाचा. मग सम्यक वाचा काय आहे. तर मुसावादा वेरमणी, पिसुनाय वाचाय वेरमणी, परुसाय वाचाय वेरमणी, संपप्पलापा वेरमणी, अयं उच्यते सम्मा वाचा. मग सम्यक वाचा काय आहे, सम्यक वचन काय आहे. तर या ठिकाणी 4 प्रकारच्या वाचिक शिलाचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो. म्हणजे मुसावादा वेरमणी म्हणजे मी खोटं बोलणार नाही. मग खोटं बोलणं म्हणजे काय, तर जी गोष्ट यथार्थ आहे, माहित आहे त्याला माहित आहे असं म्हटलं जातं, माहित नाही त्याला माहित नाही असं म्हटलं जातं. तर जी आपल्या इंद्रिय क्षेत्रामध्ये ज्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान आहे तर ते आहे म्हटलं जातं, नसेल तर नाही म्हटलं जातं. पण एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसूनही मला ते ज्ञान आहे म्हणणं किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान असूनही मला ते ज्ञान नाही म्हणणं म्हणजे हे एक प्रकारचं मुसावादा झालं, खोटं बोलणं झालं. तर अशा प्रकारचं खोटं बोलू नये असं त्याचा अर्थ आहे. का आपला जो मानवी व्यवहार आहे तर हा कम्युनिकेशनवर चालतो, बोलचालीवर चालतो. आणि बोलचाली चालत असल्यामुळे कुठलाही व्यक्ती कोणाचंही वक्तव्य जेव्हा ऐकतो तर खरं समजूनच ऐकत असतो. म्हणजे काय खोटं समजून कोणी कोणाचं वक्तव्य ऐकत नाही. तुमच्याकडे एखादा सेल्समन आला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्हीवर ऍडव्हर्टाईज सुरू असतात तर या सर्वच्या सर्व गोष्टी काय आपण खोट्या म्हणून पाहतो का. आपल्याला वाटते खरंच आहे बाबा ते. म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी बोलतो म्हणजे ते खरंच बोलतो असं आपण गृहीत धरतो. कारण ते आपल्या मनाचा स्वभाव आहे, खऱ्या गोष्टी स्वीकारण्याचा स्वभाव आहे. त्या ठिकाणी आपल्याला खोट्या गोष्टींचा पश्चाताप तेव्हा होतो, खोट्या गोष्टींचा दुष्परिणाम तेव्हा समजतो जेव्हा त्याचा परिणाम येतो. पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. मग आपण म्हणतो की अरे त्या माणसाने माझी फसवणूक केली, त्या माणसाने मला बेवकूफ बनवलं वगैरे अशा प्रकारे नंतर बोलतो. पण जेव्हा प्रथम दर्शनी कोणी काही बोलत राहतो तर आपल्याला ते खरंच आहे असं वाटत असतं. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण खरंच खरं बोलतो का, की केवळ खरं असण्याचा किंवा खरं आहे असं सांगण्याचा भास लोकांना निर्माण करून देतो. तर हे आपण थोडंसं विचारपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे आणि खरं बोलण्याला विशेष महत्व देणं आवश्यक आहे या ठिकाणी. दुसरी गोष्ट आहे पिसुनाय वाचा. पिसुनाय वाचा म्हणजे काय, म्हणजे चुगलीचा हाडी करणे. याची गोष्ट त्याला जाऊन सांगणे, त्याची गोष्ट त्याला जाऊन सांगणे. जनरली या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे तो चुगली चहाडी करण्याची आहे. म्हणजे चुगली चहाडीमुळे काय होते,
तर एकमेकांबद्दलचे जे गैरसमज असतात तर ते निर्माण होऊ शकतात. आणि या चुगलीमुळे अजून काय होते, तर जे मैत्री असते एकमेकांमध्ये, जी मैत्री असते ती मैत्री तुटण्याची शक्यता राहते किंवा तुटली जाते. म्हणून चुगली करणे हे चांगली गोष्ट नाही. म्हणून चुगली करू नये असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमची भाषा ही दुसऱ्यांना जोडणारी असावी, एकमेकांना जोडणारी असावी, एकमेकांना तोडणारी नसावी, हा त्याच्या मागचा अर्थ. मग अजून काय म्हटलं, फरुसाय वाचाय वेरणी. फरुसा, फरूस म्हणजे आता फरूस हा शब्द जो आहे तर त्याला त्याची अपभ्रंश जो आहे तो अजूनही आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला भेटतो बोलचालीमध्ये. फरूस हा शब्द ज्याला आपण फरशी म्हणतो, फरशी. तर फरशी म्हटल्यानंतर जे असे कुऱ्हाडी सारखा एक प्रकार असतो, पण ते कुऱ्हाडीपेक्षा थोडी मोठी असते आणि ते बेसिकली कोणाला जीवे मारण्यासाठी किंवा अशा कापूस करण्याच्या कामी येते. तर जे काही कुऱ्हाड आहे तर कुऱ्हाडीसाठी फरशी हा शब्द वापरला जातो आणि म्हणून त्याच शब्दाच्या अनुषंगाने फरुस, फरुस हा शब्द आहे. म्हणजे फरुसाय वाचाय म्हणजे काय होते, म्हणजे अशी भाषा वापरणे, असं बोलणे, असं कठोर वचन बोलणे, अशा शिव्या, अशा शाप देणे की ज्याच्यामुळे दुसऱ्याचं मन तुटेल, दुसऱ्यांचं मन भंग होईल, किंवा दुसऱ्यांचं नातं भंग होईल, किंवा दुसऱ्यांची प्रतिष्ठा भंग होईल, दुसऱ्यांची इज्जत भंग होईल. म्हणजे जे तुमच्या बोलण्यामुळे तुटते, जे तुमच्या बोलण्यामुळे तोडलं जातं आणि बेसिकली चांगल्या गोष्टी तोडल्या जातात, तर त्या गोष्टींना फरुसाय वाचाय म्हणतात. आता कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला कठोर बोलावं लागते, असं काही नाही की नाही बोलावं लागतं, पण त्या बोलण्यामुळे दुसऱ्यांचं हित होताना दिसते. जसं आपल्या मुलांना आपण ओरडतो, किंवा एखाद्या भावाला आपण ओरडतो, बहिणीला आपण एखाद्या वेळेस ओरडतो. तर याचा अर्थ हा नाही होत त्या ठिकाणी आपण फरुसा वाचा वापरले, आपण त्याच्या हिताच्या दृष्टीने ओरडतो, आपण जोरात आवाज काढतो, पण जोरात जोरात आवाज काढण्यामध्ये त्याचं नुकसान व्हावं, त्याचा घात व्हावा असा त्याच्या मागचा हेतू नसतो. तर म्हणून अशा प्रकारे प्रासंगिक ओरडण्याला फरुसा वाचा म्हणत नाही. फरुसा वाचा म्हणजे अशी वाचा जे बोलण्यामुळे तुम्ही आस्तिका असे ना बोला ना. एक मूवी आहे, आता त्या मूवीचं नाव मला आठवत नाही, मोठा मजेशीर, आम्ही लहानपणी वगैरे तो पाहिलेला आहे. अशोक सराफ वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि एक सुधीर जोशी नावाचा त्याच्यामध्ये विलन असतो टकलासा. तर तो इतका शांत स्वभाव असतो, खूप शांत स्वभाव असतो. मग त्याच्याकडे जर कोणी जर गेलं तर ते त्यांना सांगतो, हा तू एक काम कर म्हणते, त्या मनुष्याला नाही का तू असं जाऊन मध्ये ठार मारून टाक. तो इतक्या शांततेने सांगतो, काही ओरडत नाही, काही चिडत नाही, काही नाही, असं सहजतेने ते सांगतो. मग आता या ठिकाणी त्याने जो शब्द वापरला तर एखादा व्यक्ती म्हणाल का, अरे ही तर वाचा आता फरुसा वाचा आहे नाही, कारण याच्यामध्ये काय ओरडला नाही किंवा तो चिडला नाही किंवा त्याने मोठी आदळआपट करून काही भाषा वापरलेली नाही, मग ही गोष्ट फरुसा वाचा नसेल असं असं वाटेल तुम्हाला. पण तसा त्याचा अर्थ नाही. तुमच्या आवाजाच्या टोनिंगशी त्याचा काय संबंध नाही. नाही का, तुमच्या आवाजात टोनिंग मोठी आहे का लहान आहे त्याचा काय फरुसा वाचेत संबंध नाही. फरुसा वाचेत संबंध आहे एखाद्याला तोडणं, एखाद्याला मारणं, एखाद्याचा घात करणं, याच्याशी संबंधित असणारी वाचा. नाही का, जसं त्या माणसाने अतिशय आस्ती संयमाने म्हटलं, कदा त्याला मारून टाक. म्हणजे शेवटी ते भाषा काय करत आहे, ठारच मारत आहे ना एखाद्या माणसाला, म्हणजे घात करत आहे ना. तर तशी जी वाचा आहे तशी वाचा वापरू नये असा त्याचा अर्थ होतो. आणि चौथी गोष्ट कोणती आहे, संपप्पलापावे. संपप्पलापा म्हणजे व्यर्थ बकवास, व्यर्थ बरोबर. माझं एक मी पुस्तक छोटस मागे काढलं होतं, त्याच्या आता आउट ऑफ प्रिंट आहे ते. म्हणजे ते जे काही पाली गाथा आहे त्याचा तो मी मराठीमध्ये अनुवाद केला होता. धम्मश्रवण महात्म्य वर्णन नावाचं एक पुस्तक आहे. म्हणजे धम्मश्रवण केल्यामध्ये काय महात्म्यता आहे किंवा काय महानता आहे हे त्या पुस्तकामध्ये एका सूत्राच्या माध्यमाने सांगितलं गेलं होतं. एकदम छोटं पुस्तक आहे, पण चांगलं पुस्तक होतं ते. तर त्यामध्ये मी हे लिहिलेलं आहे की 32 प्रकारच्या अशा काही वाचा असतात किंवा अशा वार्ता असतात किंवा चर्चा असतात ज्या निरर्थक असतात, बिलकुल काही कामाच्या नसतात. मग भगवंताने निरर्थक वाचा कशाला म्हटलेला आहे, तर ज्या वाचेमुळे कोणी दुःखमुक्त होत नाही, ज्या वाचेमुळे कोणी अरहत बनत नाही, ज्या वाचेमुळे कोणी बोधीच्या अंगाची प्रॅक्टिस करू शकत नाही, ज्या वाचेमुळे म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या धर्माचं अवगाहन करता येत नाही, तर अशी जी काही वाचा आहे ती सगळी फरुस वाचा आहे, म्हणजे सगळी संपपलाप वाचा आहे, म्हणजे व्यर्थ बकवास आहे. तर आपण हजारो प्रकारच्या व्यर्थ बकवास लोक करत राहतात. तिथे भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या तलावाच्या ठिकाणी किंवा एखाद्या विहिरीच्या ठिकाणी किंवा जिथे 2-4 लोक एकत्रितपणे येतात, तर अशा ठिकाणी बहुतांश लोक एक व्यर्थ बकवास करत राहतात. म्हणजे त्या काही कामाच्या गोष्टी नसतात, त्याच्याने काही त्यांचा फायदा होत नाही, इतरांचाही कोणता फायदा होत, नुसतेच काहीतरी बळबळत राहतात. तर त्याला व्यर्थ बकवास म्हटलेला आहे. तर अशा व्यर्थ बकवासीपासून आपण काय असलं पाहिजे, दूर असलं पाहिजे. मग आपली भाषा कोणती असावी, मग शीलाची भाषा असावी. शील आपल्यात कसं येईल, दुसऱ्यांमध्ये कसं येईल, तिथं असे जे भगवंताच्या धम्माचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म सांगितलेले आहेत, तर त्या आपल्यात आणि इतरांमध्ये कशा विकसित होतील ते जे बोलणं आहे, तर त्याला
सम्यक वाचा म्हटलेलं आहे. तर हे आपण विशेष करून लक्षात घेतलं पाहिजे. भगवान तथागतांनी तर भिक्षूंना स्पेशली ही गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही सार्थक बोला, धर्मानुसार बोला, आणि जर तर शक्य नसेल तर तुम्ही मौन राहा, चूप राहा, पण व्यर्थ बकवास करू नका. तर आता मी बरेच वर्ष भिक्षू राहिल्यामुळे मला व्यर्थ बकवास करता येत नाही, म्हणजे ती सवयच नाही मला. मी जेव्हा बोललो तर धर्मानुसार बोलतो, नाही तर मी चूप राहतो, आपला अभ्यास करत बसतो किंवा काय. पण ते अनावश्यक गोष्टी बोलून काही फायदा नाही. आता बहुतांश लोक राजकारणावर बोलण्यामध्ये वेळ घालवत राहतात. आता त्याच्यात काही फायदाच नसते ते बोलून. का फायदा नसते? कारण तुमच्या बोलण्याला अर्थच नाही ना. तुमच्या बोलण्याला अर्थच नाही. जेव्हा तुम्ही ज्या पदावर असता आणि त्या पदावर तुम्ही असल्यामुळे तुमच्या बोलण्याला तिथे अर्थ असतो. कारण तुम्ही काहीतरी बदल करू शकता. पण एक सामान्य माणूस जो त्या पदावरच नाही आहे आणि तो कितीही जरी पटर करत असेल तर त्याची ती व्यर्थ बकवास असते, कारण त्याच्यातून आउटपुट काहीच निघत नाही, रिझल्ट काहीच येत नाही. तर हे आपण अशा अनेक गोष्टी बोलत राहतो दिवसभरामुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच्या बद्दल, राजकारणी लोकांच्या बद्दल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या बद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या याने काय केलं, त्याने काय केलं, मला काय दिसलं, मला काय नाही दिसलं, अशा कितीतरी गोष्टी आपण सहजतेने अशा करत राहतो आणि ज्याच्यातून काही आउटपुट निघत नसते किंवा माणूस काही त्याच्यातून घडत नसते. पण एक व्यवहार म्हणून लोक आपापसामध्ये बोलत राहतात, तर इट्स ओके. परंतु त्याच्यामध्येच वेळ घालवणं काही तथ्य नाही आणि काही त्याच्यामध्ये फारसा काही अर्थ नसतो. तर म्हणून त्या व्यर्थ बकवास न करणे ही सम्यक वाचा आहे. परत भगवंताने काय सांगितलं? तथ्य कथमो सम्मा कम्मंत. मग सम्यक कर्मांत काय आहे? तर पानातिपाता वेरमणी, अदिन्ना दाना वेरमणी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी, अयंग उच्यते सम्मा कम्मंत. सम्यक कर्मांत काय आहे? तर प्राणीमात्रांच्या हत्येपासून दूर राहणं, चोरी करण्यापासून दूर राहणं आणि मिथ्याचार जो आहे, काम मिथ्याचार, याच्यापासून दूर राहणं. तर याला भगवान तथागतांनी म्हटलेलं आहे की सम्यक वाचा. म्हणजे त्याने प्राणी पात्रांप्रती अनुकंपक असलं पाहिजे. जे काही चोरी आहे, म्हणजे संपत्ती आहे, दुसऱ्यांची असो की आपली असो, ती संपत्ती महत्वपूर्णच असते, तर त्याचा आदर सन्मान करणं हे आपण शिकलं पाहिजे. आणि कामेसु मिथ्याचार जे आहे ते कधी करू नये, कारण प्रत्येक पूर्वीच्या काळापासून आणि आताच्याही काळामध्ये ही परंपरा दिसून पडते की एक वैवाहिक जीवन असते प्रत्येकाचं, ज्याच्यामध्ये अपेक्षा हीच असते की पत्नी आणि पतीने एकमेकांशी प्रेमाने, विश्वासाने आणि समजदारीने जीवन जगावं, जेणेकरून त्यांच्यामध्ये कलह, वादविवाद होणार नाहीत आणि घर प्रपंच त्यांचा व्यवस्थित चालेल. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पण जेव्हा एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल किंवा विचार करत असेल, तर त्यावेळेस काय होणार? घरामध्ये कलह होणार, घरामध्ये वादविवाद होणार आणि त्या वादविवादामध्ये ना त्या माणसाला शांतता राहील, ना त्या बाईला शांतता राहील, ना त्या घरामध्ये जर काही मुलं असतील त्यांच्यावर चांगले संस्कार पडणार नाहीत. आणि इतकंच नाही तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये सुद्धा चांगले गुण जे आहेत ते देता येणार नाहीत. कारण कोण म्हणजे जेव्हा इतिहास जेव्हा आठवला जाईल त्यावेळेस तर इतिहासामध्ये हेच सांगितलं जाईल की या पोराची आई अशी होती, या पोराचा बाप असा होता, हे काय आम्हाला शहाणपणा शिकवतात, अशा प्रकारे लोक बोलतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की कामाचा जो मिथ्याचार आहे तर तो आपल्या घर संसाराला नष्ट करणारा तो एक घटक आहे. म्हणजे हे 3 घटक जे या ठिकाणी आपल्याला दिसतात, तर तीनही घटक फार महत्वाचे आहे. कारण मानवी जीवनामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. नंबर 1 आपलं जीवन महत्वाचं आहे. आपण जिवंत असू तर ते महत्वाचं आहे ना. कोणीही व्यक्ती जिवंत असेल तर महत्व असते त्याला. दुसरी गोष्ट आहे का प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी आवश्यक असते. कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो तर त्यामध्ये आर्थिक व्यवहार असतात. अगदी सुरुवातीच्या काळापासून आर्थिक व्यवहार आहेत. जरी पूर्वी वस्तू विनिमय पद्धती असेल तरी तो एक व्यवहार होताच. आणि नंतरच्या काळामध्ये पैशाचा शोध लागलेला आहे, रुपयाचा शोध लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण रुपयाच्या पद्धतीने वस्तू म्हणजे व्यवहार करतो. तर कोणीही व्यक्ती मोठ्या कष्टाने आपले 2 पैसे कमवतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट करतात, कोणी शारीरिक करतात, कोणी मानसिक करतात. तर त्या कष्टाने 2 पैसे कमवतात आणि त्याच्यामुळे त्या 2 पैशाने आपली जीविका चालवण्याचा प्रयत्न करतात. खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, कपडे लत्ते असेल, घरदार असेल आणि एवढ्या सगळ्या मेहनतीने कमवलेली ती गोष्ट असते. त्यांचं घर चालण्यासाठी ते आवश्यक असते ना. अशा परिस्थितीमध्ये कोणी जर ते चोरून टाकत असेल तर किती म्हणजे त्याला मानसिक त्रास होतो, मानसिक तणाव निर्माण होतो. कारण प्रत्येक वस्तूसोबत आपल्या गरजा जुळलेल्या असतात आणि जेव्हा ती वस्तू चोरली जाते याचा अर्थ त्या गरजेपासून त्या व्यक्तीला वंचित राहतात. तर आपल्याला गैरसोय होते त्यावेळेस आणि ती गैरसोय लगेचच्या लगेच नष्ट नाही करता येत, लगेचच्या लगेच खतम नाही करता येत. आणि म्हणून हा एक नियम जो आहे तो संपत्ती प्रति आदर निर्माण करणारा नियम आहे. तिसरी गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की घर संसार चालवण्यासाठी प्रेमाची खूप मोठी गरज असते. एकमेकांचं प्रेम, एकमेकांना भेटणे एक आवश्यक आहे. परंतु जेव्हा मिथ्याचार केला जातो तर त्यावेळेस प्रेमाचा अभाव निर्माण होतो आणि प्रेमाचा अभाव झाला का तिथे कलह, वादविवाद वगैरे प्रकार असतात. तर म्हणून हे जे
कर्मांत आहे, अतिशय महत्वपूर्ण आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, तत्थ कतमो सम्मा आजीव. काय म्हटलं, इथ अर्य सावको मिच्छा आजीवं पहाय सम्मा आजीवेन जीविकं कप्पेती अयं गुच्छती सम्मा आजीव. म्हणजे मी आताच आजीविकेबद्दल बोललो थोड्या वेळा आधी, की प्रत्येक व्यक्तीला आजीविका चालवायची असते, प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहायचं असते. जिवंत राहण्यासाठी त्याला आहार ग्रहण करायचा असतो. जिवंत राहायचं आहे म्हणजे नातेवाईक रिश्तेदारांना सांभाळायचं असतं. जिवंत राहायचं आहे म्हटल्यावर शयनासन किंवा घर दार आंतराच्या पांघरायच्या वस्तू किंवा अन्य गरजेच्या वस्तू या आवश्यक असतात. आणि या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशाने भेटतात, पैशाने भेटतात, नाही का, पैशाने भेटतात. तर आता आपल्याकडे पैसा म्हणतो, आपण रुपये म्हणतो, USA मध्ये डॉलर म्हणत असतील किंवा कुठे पाऊंड म्हणत असतील, ते आता म्हणण्याच्या पद्धती आहे, पण ते एक प्रकारची क्रयशक्ती आहे, ते एक प्रकारचे चलन आहे. तर चलन प्रत्येक काळानुसार वेळेनुसार वेगळं वेगळं असू शकते. आता आपण कागदाच्या नोटा वगैरे वापरतो, परंतु बुद्धांच्या काळामध्ये सोन्याच्या मोहरा वापरल्या जायच्या, नंतर मग तांब्याच्या चांदीच्या वगैरे मोहऱ्या. त्याच्याही एकदम सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सोन्याचा शोधच लागला नसेल, तांब्याचा चांदीचा शोधच लागला नसेल, तर त्यावेळेस लोक कवड्या वगैरे वापरायचे, किंवा त्याच्याही आधी होऊ शकते दगड वगैरे वापरत असतील, ते वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट प्रकारचे दगड एकमेकांनी देवाणघेवाण करण्यासाठी वापरत असतील. तर पैशाचं स्वरूप काहीही असू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही. त्याच्यामध्ये जी चलनशीलता आहे, त्याच्यामध्ये जी क्रयशक्ती आहे, तर तो त्याच्या मागचा उद्देश आहे. मग ही क्रयशक्ती जी आहे किंवा हे जे चलन आहे, ते आपल्याला कसं प्राप्त होते खर्चण्यासाठी, तर आपल्या कष्टामुळे प्राप्त होते. एखादा व्यक्ती मानसिक कष्ट करतो, शारीरिक कष्ट करतो, तर त्याचा मोबदला म्हणून त्याला लेबर म्हणजे श्रमाचा मोबदला म्हणून त्याला पैसा दिला जातो, मजुरी दिली जाते. मजुरी म्हणजे काय आहे, मजुरी म्हणजे आपल्या श्रमाचा मोबदला. जसं आता माझ्यासारखा माणूस आहे समजा, मी पण तुम्हाला काही 2 गोष्टी शिकवण्याचं काम करतो, म्हणजे माझं एक प्रकारे श्रम आहे. या ठिकाणी मला मानसिक जो श्रम आहे, ते मानसिक श्रम करावं लागतं आणि त्याचा मी थोडाफार मोबदला घेतो. जास्त जरी नाही घेत असलो तरी पण थोडाफार मोबदला घेणं गरजेचं आहे. आणि तो मोबदला मी माझ्या पद्धतीने प्राप्त होते मला, त्याच्यामुळे मग माझं जीवन यापन जे आहे त्या मोबदल्याच्या भरोशावर चालतं. अशाच सारखं लोक काय करतात, कोणी शेती करतात, कोणी रिक्षा चालवतात, कोणी प्राध्यापक असतात, कोणी इंजिनियर असतात, कोणी डॉक्टर असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे जे उद्योग आहेत ते लोक करतात, नोकरी करतात, आणि त्याच्यामधून लोक काय करतात, आपली उपजीविका चालवताना आपल्याला दिसतात. काही काही लोक चुकीची उपजीविका असते. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं, सम्यक आजीविका काय आहे, जे स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने, शारीरिक श्रम करून किंवा मानसिक श्रम करून जो पैसा कमवतात, ती सम्यक आजीविका असते. पण काही काही लोक चुकीच्या आजीविकेने जीवनयापन करतात. म्हणजे कोणी चोऱ्या करून जीवनयापन करतात, कोणी फसवणूक करून जीवनयापन करतात, कोणी अंमली पदार्थांचा व्यापार करून जीवनयापन करतात, कोणी महिलांचा, स्त्रियांचा व्यापार करून जीवनयापन करतात, कोणी शस्त्रांचा व्यापार करून जीवनयापन करतात, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या दारूचा वगैरे व्यापार करून जीवनयापन करतात, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे कोंबडे बकरे मारून कापून त्यांचा व्यापार करतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मिथ्या व्यापार आहेत, ज्याच्यामुळे मनुष्य मात्राला हानी पोहोचते किंवा त्याची जी नैतिक व्यवस्था आहे तर ती काय होते, बिघडते. म्हणून म्हणून भगवंताने काय म्हटलेलं आहे की ईद येथे अर्य श्रावक म्हणजे आर्य श्रावक जो आहे तो मिथ्या आजीविका, अशा प्रकारची चुकीची आजीविका, चुकीच्या पद्धतीने पैसा कमवणे हा जो प्रकार आहे, चुकीच्या पद्धतीने जीवनयापनाची साधना कमवणे, याचा त्याग करून सम्यक आजीविकेचा म्हणजे योग्य आणि चांगल्या उपजीविकेचा अवलंब करतो. म्हणून ते सम्यक आजीविका आहे असं आपण समजलं पाहिजे. नंतर भगवान तथागतांनी काय सांगितलेलं आहे, तत्थ कथमो सम्मा व्यायामो. मग सम्यक व्यायाम काय आहे, सम्यक व्यायाम काय आहे, तर ईद भिक्खू अनुपन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं अनुपादाय छन्दं जनेति वायमति वीर्यं आरभति चित्तं पगण्णाति पदहति उत्पन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं पहानाय छन्दं जनेति वायमति वीर्यं आरभति चित्तं पगण्णाति पदहति अनुपन्नानं कुशलानं धम्मानं उत्पादाय छन्दं जनेति वायमति वीर्यं आरभति चित्तं पगण्णाति पदहति उत्पन्नानं कुशलानं धम्मानं हीतिया असम्मोसाय वीयो भावाय वैफुल्लाय भावनाय पारिकुर्या छन्दं जनेति वायमति वीर्यं आरभति चित्तं पगण्णाति पदहति अयं उच्यति सम्मा व्यायाम. म्हणजे भगवंताने म्हटलं का सम्यक व्यायाम काय, तर सम्यक व्यायाम याचा अर्थ ही गोष्ट चित्ताच्या डेव्हलपमेंटशी संबंधित आहे. म्हणजे त्याला भगवंत तथागतांनी व्यायाम म्हणतात. व्यायाम या शब्दाचा अर्थ काय होतो, व्यायाम या शब्दाचा अर्थ विस्तार. एखाद्या गोष्टीला आपण जास्त उपयोगात आणतो किंवा त्याचा जास्त विस्तार करतो म्हणून त्याला व्यायाम म्हटलेला आहे. जसं आता उदाहरणादाखल वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत, तर आपल्याला माहिती आहे की शारीरिक स्वरूपाचे वेगवेगळे व्यायाम आहेत. जसं लोक योगासन करतात, म्हणजे हे शारीरिक स्वरूपाचा व्यायाम आहे.
किंवा कोणी जिम मध्ये जातात, तो शारीरिक स्वरूपाचा व्यायाम आहे. कोणी ऍथलेटिक्स वगैरे करतात, तो शारीरिक स्वरूपाचा व्यायाम. कोणी दोऱ्यावरच्या उड्या मारतात, कोणी कोणत्या वस्तू उचल-वाचल करून ठेवतात. तर हा सगळा शारीरिक स्वरूपाचा व्यायाम. तर या शारीरिक स्वरूपाच्या व्यायामामुळे तुमची हेल्थ किंवा जे शारीरिक आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि ते चांगलंही असतं व्यायाम करणं. आता सर्वच लोकांना व्यायाम करणं शक्य नाही आणि सर्वच लोक व्यायाम करू पण शकत नसतात. व्यायाम करणाऱ्यांचं प्रमाण फार कमी असते ऍक्च्युली. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा सम्यक व्यायाम जो आहे तर तो व्यायाम मात्र खूप गरजेचा आहे आणि तो आपण 24 तास करत राहतो. म्हणजे 24 तासामध्ये भरपूर वेळ आपण तो करतो. म्हणजे मनाचा व्यायाम. म्हणजे मनाचा व्यायाम आहे म्हणजे काय, मनाचा एक प्रकारचा प्रयत्न किंवा हे आहे. मग या ठिकाणी भगवंत काय म्हणतात की जे अनुपन्नानं पापकानं अकुशलानं धम्मानं अनुपादाय. म्हणजे भगवान म्हणतात की जे अकुशल पापमय धर्म उत्पन्नच झालेले नाही आहेत त्यांना उत्पन्न होऊ नयेत म्हणून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. चित्तामध्ये तसा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट भगवान काय सांगतात की जे पापमय धर्म उत्पन्न झालेले आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी तुम्ही मनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. तिसरी गोष्ट भगवान काय म्हणतात की जे कुशल धर्म उत्पन्न झालेले नाही आहेत ते उत्पन्न करण्यासाठी तुम्ही मनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. किंवा जे कुशल धर्म तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेले आहेत त्यांना असम्मोसाय, ते नष्ट होऊ नयेत म्हणून, ते वाढावेत म्हणून, ते विपुलतेला प्राप्त व्हावेत म्हणून, त्याची भावना जी आहे, त्याचा अभ्यास आहे तो परिपूर्ण व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे मनाद्वारे. तर याला म्हणलेला आहे सम्यक व्यायाम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसून पडते की ज्याप्रमाणे आपण शारीरिक व्यायाम केल्यामुळे आपलं शारीरिक स्वास्थ्य किंवा शारीरिक नीटनेटकेपणा, शारीरिक फिगर, ज्याला अलीकडच्या काळात फिगर हा शब्द वापरतात, की शारीरिक जे एक शरीरयष्टी आहे तुमची एक समतोल वगैरे राहावी, फिट राहावी म्हणून एक आपण शारीरिक व्यायाम करतो. तशाच सारखी आपली मेंटल स्टेट जी आहे ती सुद्धा कुशल राहावी, चांगली राहावी म्हणून हा 4 प्रकारचा जो व्यायाम आहे तो भगवान तथागताने आपल्याला सुचवलेला आहे, सांगितलेला आहे. ही पूर्णतः प्युअरली ही मानसिक टाईपची गोष्ट आहे, मनाच्या पातळीवर काम करणारी ही गोष्ट आहे, ज्याला आपण सम्यक व्यायाम म्हणतो. नंतर भगवंताने पुढची स्टेप काय सांगितली, तत्थकत मा सम्मासती. मग सम्यक स्मृती काय आहे, ईद भिक्खू काये कायानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञा दोमनसं वेदनासु वेदनानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञा दोमनसं चित्ते चित्तानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञा दोमनसं धम्मेषु धम्मानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञा दोमनसं अयं उच्यते सम्मासती. मग सम्यक स्मृतीमध्ये भगवान काय म्हणतात की 4 प्रकारचे जे स्मृती प्रस्थापन आहे किंवा 4 प्रकारचे जे भगवान सतीपट्ठान शिकवलेले आहेत, जे मध्यम निकायामध्ये सतीपट्ठान सूक्त आहे आणि दीघ निकायामध्ये सुद्धा सतीपट्ठान सूक्त आहे, त्याचा आपण अभ्यास करू शकता त्या सतीपट्ठान सूक्ताचा. तर त्यामध्ये जे भगवान तथागताने शिकवलेलं आहे की एखादा भिक्षू या कायेमध्ये कायानुपस्सी होऊन विहार करतो, या चित्तामध्ये चित्तानुपस्सी होऊन विहार करतो, या वेदनेमध्ये वेदनानुपस्सी होऊन विहार करतो, धर्मामध्ये धर्मानुपस्सी होऊन विहार करतो. तर आपली जी काया आहे, वेदना आहे, चित्त आहे आणि धर्म आहे याची योग्य प्रकारे अनुपस्सना करून विहार करतो. आणि कशा प्रकारे अनुपस्सना करतो, तो आतापी, आतापी म्हणजे तो पराक्रमी किंवा ज्याला आपण उत्साही असतो त्या गोष्टीमध्ये, संप्रज्ञानी असतो, स्मृतिमान असतो आणि या लोकांमध्ये म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे अभिज्ञा दोमनसं म्हणजे या लोभ किंवा द्वेष जे आहे ते ग्रहण करत नाही. आणि अशा प्रकारे आपल्या 4ही गोष्टींमध्ये अनुपस्सना करून त्या प्रकारे उत्तम आणि श्रेष्ठ धर्माला संपादन करतो, तर ती आहे सम्यक स्मृती. हा अतिशय मोठा विषय आहे सम्यक स्मृतीचा. मी याच्यावर माझे 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा किंवा 7 दिवसाचे असे मी माइंडफुलनेसचे सेशन्स जे आहेत तर ते डेव्हलप केलेले आहेत किंवा ते मी शिकवत असतो. का माइंडफुलनेस हा जो विषय आहे तो महत्वपूर्ण विषय आहे. कारण भगवान तथागताने सांगितलं एका यनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विशुद्धिया, की सत्वांच्या विशुद्धीसाठी हा एकमेव मार्ग आहे. कतमेच्या चत्तारी सतीपट्ठान म्हणजे कोणता मार्ग आहे, तर 4 स्मृती प्रस्थापन. तर त्याच्यामुळे आपण हा विषय जो आहे तो या पद्धतीने विचारात घेतला पाहिजे आणि अधिक माहितीसाठी आपण दीघ निकाय किंवा मध्यम निकायातील स्मृती प्रस्थापन सूत्र किंवा सतीपट्ठान सूत्र आपण अभ्यासलं पाहिजे, ही गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट काय आहे, म्हणजे शेवटची गोष्ट काय आहे, तत्थकतमो सम्मा समाधी. मग सम्यक समाधी काय आहे,
ईद भिक्खु विविच्येव कामेहि विविच्यं अकुशलेहि धम्मेहि सवितक्कं सविचारं विवेकजं प्रीतिसुखं पटमध्यानं उपसंपद्य विहरति वितक्क विचारानं उपसमा अज्जत्तं संपसादनं चेतसो एकोदि भावं अवितक्कं अविचारं समाधिजं प्रीतिसुखं द्वितीय ध्यानं उपसंपद्य विहरति प्रीतियाच विरागा उपेक्षको च विहरति सतो च संपजानो सुखं च कायेन पटि संवेदेति यं तं अर्या आचिक्खन्ति उपेक्षको सतिमा सुख विहारीति ततीय ध्यानं उपसंपद्य विहरति सुखस्य च पहाना दुःखस्य च पहाना उब्बेव सोमनस्स दोमनस्सानं अत्थंगमा अदुःखं सुखं उपेक्षा सती पारिशुद्धिं चतुर्थ ध्यानं उपसंपद्य विहरति अयं उच्यते सम्मा समाधी। मग सम्यक समाधी काय आहे? तर जे प्रथम ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, चौथं ध्यान याविषयीची जे माहिती आहे किंवा याविषयीचं जे संपादन करणं आहे तर त्याला भगवान तथागतांनी म्हटलेलं आहे सम्यक समाधी। तर यामध्ये तो जे काही म्हणजे कामेही जे काही कामगुणांविषयक गोष्टी आहेत किंवा अकुशल धर्म आहेत तर यांना दूर करून, जे जनरली निवरण आहेत त्यांना दूर करून वितर्क आणि विचारांसह प्रीतिसुख संपादन करतो, विवेकच प्रीतिसुख संपादन करतो, ते प्रथम ध्यान। नंतर वितर्क विचार शांत होऊन प्रीती राहतं आणि समाधीचं जे सुख असतं तर ते संपादन करतो दुसरं ध्यान। तिसऱ्या ध्यानामध्ये स्मृती आणि संप्रजन्य वगैरे राहतं आणि ज्याला सुख विहारी म्हटलं जातं तर ते तिसरं ध्यान। आणि चौथ्या ध्यानामध्ये सुखही राहत नाही, दुःखही राहत नाही आणि सोमनस्य राहत नाही, दोमनस्य राहत नाही, त्यावेळेस परिशुद्ध स्मृती राहते आणि परिशुद्ध उपेक्षा राहते। त्यामुळे असुख आणि अदुःख स्वरूपाची जी एक गोष्ट आहे तर ती आपण त्या ठिकाणी अनुभव करतो। तर अशा प्रकारचं जे चतुर्थ ध्यान असतं तर या चारही ध्यानांना जेव्हा संपादन केलं जातं तर त्याला भगवान तथागतांनी काय म्हटलेलं आहे? सम्यक समाधी म्हटलेलं आहे। ठीक आहे। तर या सम्यक समाधीच्या आधाराने जेव्हा चतुर्थ ध्यानामध्ये व्यक्ती असतो तर त्याच्यानंतरच विमुक्ती आणि विमुक्त ज्ञान दर्शन जे आहे ते मग उत्पन्न होतं। म्हणून म्हटलेलं आहे दस अंगे ही समन्नागतो अर्हतो की विच्यते, की 10 अंगांनी युक्त असणाऱ्या व्यक्तींना अर्हत म्हटलं जातं। त्यापैकी हे 8 अंग जे आहेत किंवा 8 मार्ग आहेत ज्याला आपण अष्टांग म्हटलं ना, तर हे 8 अंग आणि प्लस विमुक्ती विमुक्ती ज्ञान दर्शन, तर या दोन गोष्टी, तर अशा प्रकारे जेव्हा त्या 10 होतात तेव्हा त्या अर्हतांमध्ये ज्या 10 गोष्टी असतात 10 गोष्टींचा त्याने विकास केलेला असतो। तर म्हणून हा आर्य अष्टांगिक जो मार्ग आहे जो सुगतीकडे नेणारा, निर्वाणाकडे नेणारा असा हा जो मार्ग आहे तर याला भगवान तथागतांनी मार्गपथ्य म्हटलेला आहे आणि त्याला मार्ग म्हटलेला आहे। तर मग मग्गंगं हा शब्द आहे, मग्गंगं याचा अर्थ काय होतो? म्हणजे 8 अंग आहे त्याचे। अष्टांग का म्हटलं? कारण 8 अंग आहेत। पण हे 8 अंग कसे आहेत? एखाद्या बैलगाडीच्या चाकाला जसे आरे असतात तशा प्रकारे, म्हणजे एक जरी अंग खंडित झालं, एक जरी अंग तुटलं तरी बाकीचे अंग सुद्धा डॅमेज होण्याची शक्यता असते, नाही का? जसं आता बैलगाडीचं चाक असते समजा, त्याचा जर एक जर आरा आपण काढून टाकला तर ते बैलगाडीचं चाक मोडकळीला येते। तशाच सारखं या 8ही अंगांमधलं एक जरी अंग ऍबसेंट असलं, एक जरी अंग मिथ्या असलं किंवा चुकीचं असलं तर यामध्ये थोडासा खोडंबा निर्माण होऊ शकतो। म्हणून याला म्हटलेला आहे हा मार्ग आहे। हा काय आहे? मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे। 8 अंगांनी युक्त असणारा हा मार्ग आहे जो अतिशय उत्तम आहे। तर त्याच्यापैकी तुम्ही प्रत्येक अंगाचा जो मार्ग आहे तो मार्ग आत्मसात करणं म्हणजे ते असं प्रत्यय आहे जे प्रत्यय तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन जाणार आहे। परंतु हेच जर समजा चुकीच्या मार्गाने जर गेलं, म्हणजे मिथ्या लागलं प्रत्येक ठिकाणी आणि मिथ्या मार्गाने जर गेलं तर हाच मार्ग तुम्हाला दुर्गतीकडे घेऊन जातो। म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे या ठिकाणी, नाही का? मग शब्द तेच राहतात, शब्द ते फक्त मिथ्या शब्द जुळला रे जुळला का झालं दुर्गतीकडे गेला, सम्यक जुळला रे जुळला की सुगतीकडे गेला। कारण मिथ्या म्हटल्यानंतर ते तुमचं अकुशल चित्त असते आणि सम्यक म्हटलं ज्ञान सहगत असल्यामुळे ते कुशल चित्त असते। तर कुशल चित्त निर्माण झालं की ते कुशलतेकडे तुमची वाटचाल होते, अकुशल चित्त निर्माण झालं तर अकुशलतेकडे तुमची वाटचाल होते। कारण मग त्या चित्ताचंच अनुगमन सर्व चैतसिक वगैरे कर्म वगैरे करत असतात। हे आपण प्रथम बेसिक सायकोलॉजी कोर्समध्ये तर चांगल्या प्रकारे आपण शिकलेलोच आहोत। तर अशा प्रकारे हा जो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग जो आपण समजून घेऊ शकतो। परत काय म्हणलं? आर्य अष्टांगिक मार्ग हाच आर्य अष्टांगिक मार्ग आहे। जसे की सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कर्मतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी। तर अशा प्रकारे भगवान म्हणतात की ईद भिक्खू सम्मा दिट्ठिं भावेती विवेक निश्चितं विराग निश्चितं निरोध निश्चितं वोत्सर्ग परिकामी सम्मा संकल्पं। म्हणजे भगवंताने मग या ठिकाणी सांगितलेलं आहे का मग या मार्गाची भावना एखादा व्यक्ती कसा करतो? तर यामध्ये ईद भिक्खू तो भिक्षू सम्यक दृष्टीची भावना करतो, म्हणजे सम्यक दृष्टीचा अभ्यास करतो।
म्हणजे विवेकाकडे घेऊन जाणारा आहे, विरागाकडे घेऊन जाणारा आहे, निरोधाकडे घेऊन जाणारा आहे आणि प्रतिनिसर्ग किंवा उत्सर्ग ज्याला म्हणतात पर त्यागाकडे घेऊन जाणारा आहे. तो अशा प्रकारे त्याची ती भावना करतो प्रत्येक अंगाची. याच प्रकारे मग सम्यक संकल्पाची तो भावना करतो, याच प्रकारे तो सम्यक वाचेची भावना करतो, याच प्रकारे तो सम्यक कर्मांताची भावना करतो, याच प्रकारे तो सम्यक आजीविकेची भावना करतो, याच प्रकारे तो सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीची भावना करतो. आणि अशा प्रकारे जेव्हा तो भावना करतो तेव्हा तो मार्गचित्त उत्पन्न करतो, ज्याला भगवंत तथागतांनी म्हटलं मार्गचित्त. नंतर फलचित्त, मार्गचित्त, फलचित्त म्हणजे श्रोतापत्ती मार्गचित्त, श्रोतापत्ती फल चित्त, सक्रदागामी मार्गचित्त, सक्रदागामी फलचित्त, अनागामी मार्गचित्त, अनागामी फलचित्त आणि अर्हत मार्गचित्त आणि अर्हत फलचित्त. तर अशा प्रकारचे जे 8 प्रकारचे जे आपल्याला मार्ग आणि फल दिसतात, तर या प्रकारे भावित केल्यामुळे 4 प्रकारे भावना केलेली आहे. एकेका अंगाची 4 प्रकारे भावना केली. कोणती? विवेक निश्चित म्हणजे विवेकाकडे नेणं, वैराग्याकडे नेणं, निरोधाकडे नेणं आणि वत्सग्ग परिणामी म्हणजे त्या ठिकाणी जे उत्तम गोष्ट आहे ज्याला पठिनिसर्ग म्हणतात, म्हणजे त्यागाची एक भावना, जिथे आलंबनाला चित्त विमुक्त होण्याची जी प्रक्रिया असते, प्रज्ञा विमुक्त होण्याची प्रक्रिया असते, तर ती गोष्ट संपादन करणं, तर त्याला म्हणतात वत्सग्ग परिगामी. तर अशा प्रकारे 4 प्रकारे एकेका अंगाची भावना केल्यानंतर मार्गाचं चित्त उत्पन्न होत असतं आणि ते मार्गाचे चित्त एकदा एखाद्यामध्ये उत्पन्न झाले तर त्याची कोणी दुर्गती करू शकत नाही, त्याची दुर्गती होतच नसते. तो घरगृहस्थीत जरी असला तरी दुर्गती होत नाही, तो भिक्षू असला तरी दुर्गती होत नाही, तो श्रामणेर असला तरी दुर्गती होत नाही, ती भिक्षुणी असली तरी दुर्गती होत नाही, ती श्रामणेरी असली तरी दुर्गती होत नाही, किंवा एखाद्या घरामधली गृहिणी जरी असली तरी त्याची दुर्गती होत नाही. कारण दुर्गती करणारा जो मार्ग आहे तो संपला या ठिकाणी. आता त्याचा मार्ग जो आहे तो सुगतीचाच मार्ग आहे आणि हे पॉसिबल आहे. आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने अशा उपासक आणि उपासिका भगवंताच्या काळामध्ये सुगतीला गेलेले आपण पाहतो. चित्तगृहपती किंवा विशाख किंवा अनाथपिंड किंवा विशाखा असे कित्येक तरी उदाहरणं आहेत आपल्याकडे, ज्यांना श्रोतापत्ती मार्ग फलप्राप्ती होती. राजा प्रसेनजित असेल, राजा बिंबिसार असेल, यांना सुद्धा श्रोतापत्ती फल प्राप्त होते, मार्गस्थ फलस्थ ते लोक होते. ते तर घरगृहस्थीमध्ये जीवन यापन करणारे होते, 2 पैसे कमवणारे, खर्च करणारे, पत्नी मुलांचा सांभाळ वगैरे करणारे, 2 पैसे कमवण्यासाठी कुठेतरी रोजगार करणारे, असे ते लोक होते. म्हणजे असे सगळे लोक असूनही मार्गफलात आले की नाही? कारण मार्गफलाचा संबंध या आर्य अष्टांगिक मार्गाशी आहे. म्हणून जेव्हा अनाथ पिंडकाने सुरुवातीच्या भेटीमध्ये भगवंताला असा प्रश्न विचारला होता की भगवान, आपण ज्या पद्धतीने उपदेश करत आहात तर त्यावरून तर असं आढळतं की आपण भिक्षू बनल्याशिवाय तर धम्माचं फळ प्राप्त होणारच नाही. तर त्यावेळेस भगवान तथागत म्हणाले की धम्माचं फळ प्राप्त होण्यासाठी भिक्षू बनणे किंवा घरगृहस्थीमध्ये राहणे हा विषय महत्वाचा नाही. विषय महत्वाचा आहे आर्य अष्टांगिक मार्गाचं, जो काही दुःख निरोधीचा मार्ग आहे त्या मार्गाचं पालन करणं. की एखादा भिक्षू असूनही जर तो आर्य अष्टांगिक मार्गाचं अवगाहन करत नसेल, त्याची जर प्रॅक्टिस करत नसेल, तर तो सुद्धा दुर्गतीला जाऊ शकतो. पण एखादा घरगृहस्थातला व्यक्ती सुद्धा जर आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करत असेल तर तो सुद्धा सुगतीला जाऊ शकतो. तर आपल्या भिक्षू संघामध्ये भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे कित्येक तरी भिक्षू होते आणि आजही आपल्या अवतीभोवती कोणी कधी कधी चुकीचे भिक्षू असं दिसतात का जे दुर्गतीला जाताना आपण त्यांना पाहतो. जरी त्यांनी चिवर घातलेलं असेल, जरी ते भिक्षू असतील, परंतु आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन न करत असल्यामुळे त्यांची दुर्गती होते. जसं कोकालिकाची दुर्गती झाली, देवदत्ताची दुर्गती झाली, त्याचप्रमाणे अनेक अनेक भिक्षूंची दुर्गती झाली, जे बुद्ध शासनामध्ये तर आले परंतु चुकीच्या मार्गाने गेले. पण काही भिक्षू असे होते भगवंताच्या काळात जे सन्मार्गावर आरूढ होते आणि ते अर्हत बनले. मग आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. काही उपासकही असे होते बुद्धाच्या काळामध्ये, उपासिकाही होत्या ज्या सन्मार्गावर आरूढ नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांची दुर्गती झाली. पण काही उपासक उपासिका असे होते जे सन्मार्गावर आरूढ होते, तर त्यांची सुगती झाली, त्यांचं इतिहासामध्ये एक नाव लौकिक झालं. तर आपण या पद्धतीने या मार्गाला समजून घेतलं पाहिजे. हा मार्ग चित्ताचा मार्ग आहे, हा मार्ग आपल्या सायकोलॉजिकल सिस्टमचा मार्ग आहे, म्हणजे आपल्या मानसिक उन्नतीचा हा मार्ग आहे. मानसिक उन्नतीचा मार्ग आहे हा, आपल्या भावनिक उन्नतीचा मार्ग आहे. तर हे आपण या पद्धतीने या मार्गाला समजून घेतलं पाहिजे. हा एक रस्ता आहे सुगतीला आणि दुर्गतीला जाणारा. तर ते दोन्ही रस्ते जे आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगितले. त्यापैकी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो आत्मसात करायचा आणि तो शिकायचा आहे. तर मला असं वाटते की या ठिकाणी मी थांबतो आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही या ठिकाणी संक्षेपाने विचारू शकता. हॅलो सर, आवाज म्यूट आहे तुमचा. हा हॅलो, आवाज येतोय का म्हटलं माझा? हो आता येत आहे. हॅलो. हा बोला.
सर एखादा व्यक्ती अगोदर तो दुर्गतीकडे असतो, नंतर सुगतीच्या मार्गाला लागतो, पण समजा सुगतीकडे जाताना त्याला जेव्हा तो म्हणजे दुर्गती कडून सुगतीकडे येतो तेव्हा त्याला अडथळे निर्माण होतात का? हो हो, अडथळे निर्माण होऊ शकतात ना, कारण त्यांना स्वतःच तशा प्रकारचे दुर्गतीचे विचार निर्माण करून ठेवल्यामुळे ते तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करतीलच. आता एखादा दारुड्या माणूस आहे समजा, त्याला किती हा जरी वाटलं का मी दारू सोडली पाहिजे बाबा, परंतु त्यांना हा मित्र निर्माण करून ठेवलेले असतात ना तसे, जे त्याच्यासोबत दारू पिणारे होते, नाही हा का. हा हा त्यांना जरी सोडलं समजा, तरी मग ते हा मित्र तर त्याला कधी नाही कधी म्हणतीलच ना, अरे का होते, चल ना थोडीशी पिऊन पाहिना, नाही का. हा, हो तर हो याच्यामुळे जर त्यानं मनावर संयम नाही ठेवला किंवा त्याच्यावर आपण कंट्रोल नाहीच ठेवला, तर शेवटी ते मित्रांच्या मदतीने तसं होऊ शकते. हा, म्हणजे असं असते, आपण एका चुकीच्या संपर्कात आधी असलो तर त्या गोष्टी हम्म आपल्यासोबत कुठे ना कुठे जुळून राहतात ना काही काळपर्यंत. पण जेव्हा हो आपण ठामपणे निश्चय करतो, 1 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, आणि तेव्हा मग सर्वच मित्रांना, सर्वच संबंधितांना हे 100% गॅरंटी होते की नाही बाबा, आता हा माणूस दारू पितच नाही, त्याला कितीही मागं लागलं, हम्म ते लोक म्हणणं सोडून देतात. मग याच्या हम्म सुगतीचा रस्ता बरोबर झाला मग तेव्हा, नाही का. हा हो सर हा, म्हणजे असं असते ना ते. धन्यवाद सर. हा धन्यवाद म्हणजे सर. उदाहरण दिलं मी तुम्हाला, तसं सगळ्याच बाबतीमध्ये हा विषय लागू पडतो. हा, धन्यवाद सर. ओके ओके. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया, नाही का. हा, ठीक आहे, आपण उद्याच्या सेशन मध्ये भेटूया. आता तसे आपले 2-3 लेक्चर्स राहिलेले आहेत. तर आपण सर्वांप्रती मंगलकामना करूया. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. तर ठीक आहे, नाही का, आपण भेटूया उद्या. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.